तो नाशिकचा स्वतःला कॅप्टन अशोक खरात म्हणून घेणारा भोंदू बाबा अंकशास्त्रानुसार लोकांना भविष्य सांगत होता. मग त्याला आज भविष्य कळालं नसेल का, की आज आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, आपल्यावर काय हाल अपेष्टा येत्यान, हे त्याला जर कळालं असतं, तर तुमचं भविष्य त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलाच कशाला असता. त्यानं महिलावर एवढे अत्याचार केले, अशा घटना घडविल्यात त्यानं, की त्याचे 58 व्हिडिओ क्लिप ह्या तपासामध्ये सापडलेले आहेत. आता एवढ्या घटना होऊनही आणि हे तुकाराम महाराजांनीच अगोदर सांगून ठेवलेलं आहे, की असं भविष्यवाणीन भानगडीन महाराजाकडे गेल्यानं लेकरं बाळन ह्या गोष्टी घडत नाहीत. बरं एवढं सांगून त्या तुकाराम महाराजांनी सुद्धा तरी लोकांच्या लक्षात येत नाही आणि ह्या वारंवार घटना घडतच राहते. आता याचं पुढं काय होणार? याच्यावर का विश्वास लोकांनी ठेवला एवढा? बरं एवढं माहीत असून, जग जाहीर असून आज विज्ञानाचं युग आहे आणि तरी लोक अशा भोंदूबाबाकडे का जात होते? बरं आता या भोंदूबाबाला धरलंय, त्याचे गुन्हे उघड झाले, त्याच्या व्हिडिओ क्लिप आल्यात. मग आता याचं पुढं काय होणार आहे? म्हणजे आता लोक ज्या गोष्टींचं काय झालंय, आता लोक जेवढी तपासाला एसआयट्या नेमल्या, त्याचं काय झालंय? मग आता ह्या बाबाचं काय होणार? बरं महत्वाचा प्रश्न असा आहे, की हे जे भोंदूबाबा आहेत, हे कुठंतरी आपलं बस्तान मांडतात. तिथं मी भविष्य सांगतो असं सुरू करतात. हे काय कोणाच्या घरी जात नाहीत. मग याच्या त्या बाबाची चूक आहे का? याचा विचार करा ना तुम्ही. कारण एक लक्षात घ्या, असा भोंदू बाबा कुठंतरी एखाद्या मठात बसला, आपण त्याच्याकडे जातो, तेव्हा आपल्या घरी आला का? आपण तिथे जाऊन त्याच्या ज्या गोष्टी आहेत तेव्हा आपलं भविष्य सांगणार आहे, तेव्हा ठरवणार आहे, असं कधी होतंय का? अरे एक भावांनो, एक लक्षात घ्या, आपलं भविष्य हे आपल्याच हातात आहे. तुम्ही जे तुमचं काम करता, कार्य करता, त्यानुसार तुमचं भविष्य घडणार आहे. हे लोकायला कधी कळणार आहे? हे तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आणि आज विज्ञानाचं युग आहे, एआयचं युग आहे आणि ह्या युगामध्ये सुद्धा लोकायला ह्या गोष्टी कळणं आणि या कर्मकांडाकडेच लोक चाललेत. बरं याच्यावर विश्वास बसण्याचं कारण काय? हे जे काही मोठाले राजकीय नेते, ती चाकणभर बाई गेली त्याच्याकडं, त्याची भक्त झाली, त्याचे पायच धुतले. आता त्यावेळेस तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले असतील. मग आता लोकायला वाटतं एवढी मोठी चाकणकर बाई गेली किंवा दुसरे काही राजकीय नेते गेले, मग हे गेले म्हणजे तो महाराज लय भारी आहे. असं होतं. म्हणजे विश्वास यायच्यामुळं बसतो. बरं लोकायला हे कळत नाही, की हे गेलेत म्हणजे हे लय हुशार आहेत का? याचा बी विचार केला पाहिजे ना लोकांनी. यायला का लय बुद्धी थोडीच असती. त्याच्यामुळे ते तिकडे गेलेत. लय बुद्धी असती ते शास्त्रज्ञ झाले असते. हे राजकारणात कशाला गेले असते? याचा पण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे अशा भोंदू बाबाकडे याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि हे एकटाच भोंदू बाबा नाही, असे याच्या अगोदर कित्येक भोंदू बाबा धरले गेलेत. पुढं काय झाले त्याचं? 4-2 दिवस या गोष्टीची चर्चा झाली. टीव्ही, मीडिया, सोशल मीडिया आज फोपावल्यामुळे आपल्याला फक्त 4 दिवस लक्षात आले. नंतर आता त्याच्यावर एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटीच्या तपासामध्ये पुढे काय होईन आणि पुन्हा लोक विसरून जाणार आहेत आणि भोंदू बाबा एखाद दिवस पुन्हा एकदा बाहेर येईल. त्यानं करोडोची प्रॉपर्टी जमा केली असं सुद्धा बातम्यामध्ये दाखवली. म्हणजे मला सांगा, आजही लोक या भोंदू बाबाच्या याच्यात गराड्यात कस काय अटकतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या भोंदूबाबाचं काय होणार आहे आता? नुसता तपास चालू आहे, तपास चालू आहे. आतापर्यंत अशा कित्येक प्रकरणानं, खुनाच्या असतील, बलात्काराच्या असतील, कित्येक प्रकरणामध्ये एसआयटी नेमल्या, तपास झाले. 4-2 दिवसानं लोक जे प्रकरण विसरून गेले. पुढं त्याचं काय झालं हे कोणालाच माहित नाही. त्यामुळं अशा घटना ज्या काही घडतात का, त्यासाठी समाजानंच जागरूक होणं गरजेचं आहे. सरकार म्हणून सरकार काय करणार आहे? नुसता तपास 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 चालून पुढं काहीच होत नाही. त्याच्यामुळं आता समाजानं जागरूक होणं गरजेचं आहे. आपण आज 2026 मध्ये जगत आहोत. 21वे शतक चालू आहे, याचंच भान लोकायला नाही. आणि तरी पण लोक आज जाऊन कोणाकडे तरी आपलं भविष्य पाहायचा प्रयत्न करतात. जर त्याला भविष्य आपलं कळालं असतं, तर हे जेव्हा आता अशोक खरात भोंदूबाबा जाऊन बसलाय जेलमध्ये, मग त्याला त्याचं भविष्य कळालं नसतं का? की उद्या आपल्यावर ही वेळ येणार आहे, की मला जेलमध्ये जावं लागणार आहे. तरी लोक ह्या गोष्टीच्या मागे लागलेत. बरं त्यानं काय अत्याचार केलेत काय नाही. आणि याच्यात महत्वाचं गोष्ट, ह्या गोष्टी पुन्हा वारंवार का घडायलेत माहितीये का? हे 4-2 दिवस तपास चालू, बातम्या त्याच्यात झळकत आणि नंतर तो त्याचा सही सलामत सुटल्या जातो. आणि हे कोणीतरी बघितल्यावर त्याच्या लक्षात येतं, की असं काहीही केलं, खूनही केला आणि बलात्कारही केला, काही होत नाही. ही व्यवस्था जी आहे का, ह्या व्यवस्थेमधून पुन्हा बाहेर येता येतं. त्यामुळं हे बाकीचे लोक पुन्हा असे प्रयत्न करायला पुढे यायला लागले. हेच त्याचं मूळ कारण आहे.
मात्र या गोष्टी घडत राहतील. त्यासाठी आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. आपण जागृत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत याचा विचार करण्याची वेळ आता तरी सुरुवात करा असं मला वाटत आहे. धन्यवाद.